सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ही संपूर्ण स्पर्धा GTC लाईव्ह या YouTube वाहिनीवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. विकास पवार सर या ऑपरेटरच्या भूमिकेत, त्यानंतर गुणलेखक महेश सर हे काम करतात. त्यानंतर पंचांची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुंभार सर, त्यानंतर भगत सर, आकाश सर हे काम करतात, चांगलं काम करतात. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा ही 2 दिवस चालणारी स्पर्धा, आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही तिसरी मॅच, एक महत्त्वपूर्ण मॅच. दोन्ही संघ विजेता संघ आहेत. पहिला सामना दोन्ही संघांनी जिंकलाय. आज दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना श्री नाईकबाई 11 गलमेवाडी विरुद्ध छत्रपती 11 कोलेकरवाडी या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला येथे छत्रपती 11 कोलेकरवाडी या टीमने प्रथम गोलंदाजी घेतली, बॅट घेतली नुकतीच. त्याने सांगितलं 4 षटकामध्ये 30 धावांमध्ये रोखू. आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना नाईकबाई 11 कलमेवाडी या टीमच्या कर्णधाराने सांगितलं की आम्ही 50 धावांचा पल्ला गाठू. बघा काय घडतंय. मॅचची कहाणी आता पाहूया. पहिल्या डावाला इथे सुरुवात होईल. पंच इन झालेत आतमध्ये. कुंभार सर, त्यानंतर आकाश सर. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, इन पिचच्या फायर 2 फिल्डर. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर पॉइंट, कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट. त्यानंतर इन पिचच्या बाहेर पाहिलं तर एक काऊ कॉर्नर, त्यानंतर स्क्वेअर लेग. बॅटर तयार स्वप्नील आणि नॉन स्टॅकिंगला आहिश. गोलंदाज मार्कवर अनिकेत. गोलंदाज मार्कवर तयार होतोय छत्रपती 11 कोलेकरवाडी या टीम कडून. अनिकेत, पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल हवेत, परंतु चांगलं बॅकअप आहे. पॉइंटचा फिल्डर आहे, तो पण सिंगल घेतली आहे. चांगली रनिंग मिळतो विकेट. दोन्ही बॅटर मध्ये खातं ओपन केले स्वप्नीलने. स्वप्नील आणि आहिश ही सलामी जोडी श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या दोन या टीमची. दुसरा बॉल, शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळला. भरपूर गॅप आहे, बॉल चाललाय सीमा रेषेवर आला. इथे आहिशच्या बॅट मधून चौकार. चांगला फटका, चांगला टायमिंग. मिड विकेट रिजन मध्ये हा फटका खेळलाय. पॉवर प्लेचा चांगला उपयोग करतो बॅटर आहिश. मिड विकेट दरम्यान हा फटका खेळला होता. पहिला चौकार आलाय. सुरुवात केली आहे. धावसंख्या 5. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये धावा होणे शक्यता असतात आणि त्याचबरोबर विकेट पडण्याची देखील शक्यता असते. 5 धावा स्कोरबोर्डवर. हाफ ट्रॅकर सरसावत खेळण्याचा प्रयत्न. विकेट कमी थ्रो केलाय, परंतु थ्रो मिस. क्रीज मध्ये सुरक्षित. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 5. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोरबोर्डवर. अजून 3 बॉल शिल्लक पहिल्या ओव्हर मधील. आपण पाहताय गुरुकृपा चषक 2025 दुसरं पर्व. ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे मिडॉनचा. चांगलं सेट्रेशन केलंय, थ्रो केलाय, तो पण सिंगल घेतली आहे. दोन्ही बॅटर चांगले धावतायत, चित्त्याच्या चपाने धावतायत. एक धावा महत्वाची आहे, कारण क्रिकेटमध्ये सिंगल रन ही लाईफलाईन म्हटली जाते. धावसंख्या आता पोहोचली 6. 6 ऑन बोर्ड. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला. स्लोवर वन, चांगला फटका. थांबले आणि त्यानंतर चांगला फटका खेळलाय. कव्हरच्या डोक्यावर खेळलाय. बॉल दणदण करत बॉल चाललाय. हो, चांगला सेपरेशन करायचा प्रयत्न, परंतु अखेर बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर. इथे चौकार मिळालाय. स्वप्नीलच्या बॅटमधून हा आलाय चौकार. आता धावसंख्या झाली 10. दोघांनी चौकार ठोकलेत, आयुष आणि स्वप्नील. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 10 धावसंख्या झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हर मधील पहिल्या ओव्हरचं विशिष्ट बघितलं तर पहिला बॉल सिंगल, त्यानंतर चौकार. तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉल सिंगल, त्यानंतर चौकार. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील. व बॅकफूट फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे व थोडंसं प्लंबिंग. बॅकअप आहे तिथे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आला तिथे बॉलवर, तो पण सिंगल घेतले. पहिलं षटक संपलंय. पहिला षटका केर श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमची धावसंख्या बिनबाद 11.
11 धावा स्कोरबोर्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. दोन्ही बॅटर चांगले सेट झालेत. धावा होत आहेत त्याच्या बॅटमधून. गोलंदाज देखील कौतुक केलं गेलं. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं तितकंसं कठीण आहे, परंतु तो किमया साधतोय. पॉवर प्ले मध्ये 13-12 धावा होत असतात, इथे 11 धावा झाल्यात. अकरा धावा. आता फिल्डिंग प्लेसमेंट 30 सर्कलच्या बाहेर. आता भरपूर फिल्डर असतील कारण आता मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. फिल्डिंग प्लेसमेंट सजवताना विकेट किपर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा. सेकंड ओव्हर साठी आलाय गोलंदाज ऋषिकेश. नुकतीच पाटण तालुका प्रीमियर लीग झाली, त्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. पीटीपीएल 11 धावा स्कोरबोर्डवर. ऋषी राईट अप राऊंड द विकेटने पहिला बॉल समोर. स्वप्नील बॅटची कडा घेतली. इनसाइड एज बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी डिक्लेअर घोषित केलंय. धावसंख्या 12-12. फिल्डिंग प्लेसमेंट डीप मध्ये कव्हर. त्यानंतर वाईट लॉंग ऑफ. लॉंग ऑन. त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग. ऑन साइडला खेळलाय बॅक. ओ चांगलाच कॅच ड्रॉप झाली इथे आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. जीवदान मिळालंय. कॅच सुटले इथे स्वप्नीलची. अंकित याने इथे चूक केली आहे. धावसंख्या 14-14. 2 बॉलचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हर मधील 14 धावा. संधी होती कॅचेस द विन द मॅचेस आपण नेहमीच ऐकलंय. पुढे ठेवलाय बॉल. चला बॅटची कडा घेतली. बॉल चला विकेटच्या मागे. डिक्लेअर झोन एका धावेसाठी. धावसंख्या आता 15-15. 3 बॉलचा खेळ संपला. दुसरं षटक प्रगतीपथावर. 15 धावा. सलामी जोडी अजूनही मैदानच्या आतमध्ये. आयुष आणि स्वप्नील दोन्ही बॅटर चांगले सेट झालेत, पण तितकंच धावा होत नाहीयेत. धावा होणे गरजेचं आहे कारण या मैदानावर तुम्हाला 50चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. फटका खेळलाय. चॉक केला बॉलला आणि बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून. फिल्डर आलाय. कव्हरचा थ्रो केलाय. तो रनआउटची संधी आणि इथे रनआउट. चांगला थ्रो. पहिली विकेट इथे मिळाली रनआउट स्वरूपात. चांगला सेपरेशन जो कव्हरचा होता फिल्डर त्याने भरपूर अंतर कापलं आणि त्यानंतर चांगलं कव्हर केलं बॉलला आणि त्यानंतर थ्रो केलं आणि विकेट किपर त्याने चांगलं कलेक्शन केलं आणि इथे रनआउट झालाय. पहिला धक्का इथे बसलाय. 16 या आकड्यावरती आयुष माफ का स्वप्नील बाद झालाय. सलामीचा फलंदाज बाद. आता न्यू बॅटर निलेश 25 जर्सी त्याने परिधान केली आहे. पहिला धक्का इथे बसलाय. सोळा धावा स्कोरबोर्डवर. पहिला धक्का इथे बसलाय. फिल्डर चेंज केला. आता शुभमला इकडे आणलंय. जो कव्हरचा फिल्डर होता त्याने चांगला चिक्कू जर्सीवर आहे. 18 नंबर जर्सी त्याने परिधान केली आहे. निलेश ट्रॅकिंग एंडला. ऋषी तयार हो. चांगला फटका ड्राइव्ह केलाय. ऑफ ड्राइव्ह फिल्डर आहे तिथे. प्लंबिंग एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न. रनआउटची संधी. थ्रो चुकीचा केलाय. बॉलिंग एंडला थ्रो करायचा होता पण तो ओव्हर थ्रो मध्ये देखील एक धावा ऍड होईल. कंटिक्युलर झोन मध्ये बॉल गेला. एकूण 3 धावा मिळतील. धाव संख्या 19 ऑन बोर्ड. एक फलंदाज बाद. 19 धावा स्कोरबोर्डवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये धावतोय. नाईक बाय 11 गलमेवाड या टीमचे फलंदाज. 19 धावा स्कोरबोर्ड झालेत. 2 चौकार आहेत. बाकी हे जे धावा आहेत ते धावून काढलेत. ऋषी तयार हो. डाऊन द लेग. पहिला चेंडू एक्स्ट्रा फेकलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या 20 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केले होते अनिकेतने आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋषीने आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधील.
व चांगला फटका ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये आहे, वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषेबाहेर, चौकार आला इथे काऊ कॉर्नर रिजन मधून, बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. या चौकाने धावफलक 24-24, 24 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. निलेशने हा चौका ठोकलाय. आतापर्यंत 12ची सरास ठेवली आहे श्रीनाईकबाई 11 गलमेवाड या टीमने. 1 विकेटच्या मोबदल्यात 24 धावा स्कोर बरोबर. 1 फलंदाज बाद. चांगली सरासरी 12ची सरासरी. आतापर्यंत काल तिथे सामने पाहिले 2 षटकामध्ये 24 धावा होत आहेत. 24 धावा स्कोर बरोबर. 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही 12 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. आता गोलंदाज मार्कवर तिसऱ्या ओव्हरसाठी अजय, ज्याने चांगला थ्रो केला होता, पहिला रनआउट केला होता तो. गोलंदाज मार्कवर अजय. आदरणीय हरी सलते सर, आपण इथे यायचंय कॉम्बॉक्स मध्ये. व चांगला फटका बॅकफूट पंच केलाय. फिल्डर धावतोय कव्हरचा. चांगलं कलेक्शन केलंय. तो पण 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावाने धावफलक 26. आयुष चांगली फलंदाजी करतो. एक सलामीचा फलंदाज. खेळपट्टीवर अजूनही तगधर उभा आहे. जो व्हाईटिश लॉंग आपला जो लाल फडका आहे, विनंती आहे जे उमेश आहेत कोळेकर, आपणास विनंती आहे की तिथे मोठा खड्डा आहे, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. स्लोवर ऑन साइडला खेळला. फिल्डर आहे तिथे स्क्वेअर लेगचा, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एखाद्या वेळेस थोडासा अँगल चेंज झालाय, बॉल थोडासा टर्न झाला. धावसंख्या आता 27-27. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपलाय. 27 धावा झालेत. 14 बॉलचा खेळ संपलाय. 27 धावा स्कोर बोर्डवर. अजय गोलंदाज मार्कवर 2 बॉल टाकले, 3 धावा खर्च केलेत. तिसरा बॉल टाकेल समोर बॅटर आयुष. बॅकफूट पंच चांगला हो, चांगला प्रयत्न केलाय मिड विकेटचा फिल्डर. थ्रो केलाय पण तो बॅकअप आहे, परंतु तो बॅकअप इथे नाहीये. थोडस प्लंबिंग. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. जिथे 1 धावा होती तिथे 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 29-29. 29 धावा. चांगली फलंदाजी, धावून धावा काढतायत. धावांसाठी धावा धाव इथे पाहायला मिळते दोन्ही बॅटर कडून. अजय तयार. राईट हँड राऊंड द विकेटने पुढे आले. सरसावत खेळला ऑन साइडला. काऊकन रिझर्व मध्ये फिल्डर आहे तिथे. व चांगलं सेपरेशन, चांगलं कव्हर केलंय. हवेत सूर मारत हा बॉल फील्ड केलाय, थ्रो केलाय. तो पण 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग विथ विकेट, चांगला सेतश इथे पाहायला मिळाला. क्रिकेटचा दर्जा इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आता 31-31. 4 बॉलचा खेळ संपलाय. डबलचा खेळ सुरू आहे. पुन्हा आता बॅकफूट पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यात फिल्डर आहे तिथे. थोडासा आवाक्याच्या बाहेर बॉल टर्न झाला आणि बॉल झाला डिक्लेअर झोन मध्ये. जाऊ दिलाय बॉलला. ही रणनीती आहे, कारण या मैदानाच्या विकेटच्या मागे 1 धाव आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. धावसंख्या आता 32-32. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. 5 बॉलचा खेळ संपलाय तिसऱ्या ओव्हर मधील. अजय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. 32 धावा. शेवटचा बॉल. आयुष बॅटिंग मार्कवर. ओ रिदम थोडी चुकली, थांबलाय. कुठे थांबायचं आणि कुठे नाही थांबायचं हे कळलं पाहिजे. पंचाने डेड बॉल घोषित केला. कुंभार सर, त्यानंतर आकाश सर. 32 धावा झाल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी लेग कट केलाय, हा बीट केलाय. हा पहिला बॉल डॉट काढलाय तिसऱ्या ओव्हर मध्ये. षटक संपलाय. शेवट गोड केलाय गोलंदाज अजयने. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकागीर श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 32.
इन बिटवीन इथे या मंचावर इथे सत्कार होतोय. आदरणीय नितीन पवार सर यांचा इथे सत्कार होणार. बाबू आदरणीय बाबू सर यांच्या शुभ हस्ते आपला इथे सत्कार होणार. इथे नितीन पवार सर आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. 4च्या नव्यात खऱ्या अर्थी स्पर्धेला रंग चढवला आणि आपल्यास खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. इथे सत्कार होतोय. आदरणीय प्रकाश सर आणि त्यानंतर यांच्या शुभ हस्ते एक उमेदीर शाल आणि एक पुष्पगुच्छ आणि ते इथे नशिबाचा चौकार मिळाला. इथे गंमत झाली पण किंमत मोजावलेली. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 5 धावा अबाउट द वेस्ट. भीमर घोषित फ्री हिट. नेक्स्ट बॉल हा फ्री हिट. रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स कॉल. भीमर अबाउट द वेस्ट. GTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण करतोय. आता थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. बॅटरचा स्टान्स पाहिला जाईल. कमरेच्या वर आहे की कमरेच्या खाली. अबाउट द वेस्ट. चाचपणी दूध का दूध पाणी का पाणी स्लो मोशन मध्ये स्लोमो मध्ये पाहिलं जाईल. ऑपरेटर विकास पवार सर इथे तयार आहेत. चेक केलं जाते. इट इज अ प्लेयर डिलिव्हरी. हा डिसिजन मागे घ्यावा लागेल. पंचाने माफी मागितली आणि इथे चौकार. आता धावफलक जरा या चौकाच्या मदतीने 36 धावा झाल्यात. पहिल्याच बॉलवर इथे चौकाला आहे. गोलंदाज मार्कवर अंकित. वो फुल टॉस जबरदस्त स्ट्रोक पॉवरफुल जनरेट केली होती. बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉलांच्या पलीकडे आला. इथे निलेशच्या बॅट मधून हा षटकार. आक्रमण केलंय अंकितवर. धावसंख्या आता या षटकाच्या मदतीने 42-42 बरोबर. कर्णधार सांगितलं होतं श्री नाईकबाई 11 गलमेवड्या टीमच्या की आम्ही 50चा पल्ला गाठू आणि त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. अंकित तयार. हो चांगला बॉल. वेगाने बॉल टाकलाय. थोडस लेंथ मध्ये बदल केलाय. लेंथ डिलिव्हरी होती. गोल्डन डिलिव्हरी. हा बॉल डॉट. कमबॅक केले. पहिलाच बरोबर चौकार त्यानंतर षटकार. धावसंख्या 42 झाले. अजून 3 बॉल शिल्लक आहेत या चौथ्या ओव्हर मधील. अंकित तयार. समोर बॅटर निलेश. व चांगला फटका ड्राईव्ह केलाय. मिड विकेटचा फील्ड माफ करा मिड ऑनचा फील्ड थोडस बीट झालाय. थ्रो केलाय आणि 2 धावा थ्रो केलाय. विकेट किपरने देखील थ्रो केलाय. 2 धावाने एक डिक्लेअर झोन मध्ये 1 धावा एकूण 3 धावा मिळतात. या 3 धावा धावफलक 45-45. 45 धावा. नेक्स्ट मॅच राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी. ओके 45 धावा. वो चांगला फटका. स्ट्रेट फिल्डर आहे तिथे. चांगलं कव्हर केलं. चांगलं फिल्डिंग आहे. रनआउटची संधी. इथे कलेक्शन खराब आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या आता 47 धावा. स्कोर बोर्डवर सध्या पहिला डाव सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या डावातील. 47 धावा झालेत. व चांगला फटका ड्राईव्ह केलाय. बॅकफुट पंच. फिल्डर आहे तिथे. 1 धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न थ्रो केलाय विकेट कीपर एंडला आणि इतर आउट.
फलंदाज पास, निलेश पास झालाय आणि ते एक धावा टीम जो ऍड होईल. 48 धावा झाल्यात. 49 टार्गेट इथे ठेवलंय ते श्री नाईकबाई 11 कलमेवाडी या टीमने छत्रपती 11 कोळेकरवाडी या टीमला. चेक आपण जर पाहिलं तर अनेक मित्रवाडी संघ आपण तयार राहायचं. आज कुठेतरी छत्रपती 11 संघ आज खराब असं क्षेत्ररक्षणचं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून कधी होताना पाहिलं नव्हतं. मात्र आज 12वा खेळाडू देखील माहिती पोहोचवतो की पहिल्यांदा असं आमच्या संघाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षणामुळे कुठेतरी एक्स्ट्राच्या तब्बल 10 ते 15 धावा खराब क्षेत्ररक्षणामुळे समोरच्या संघाच्या टोटलमध्ये ॲड झाल्या असा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मत्रेवाडी संघ आपण लगेचच तयार राहायचं. यानंतर जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर लगेचच 2 हात केले जातील. त्रिमूर्ती 11 धामणी या संघाचे कॅप्टन अनिल दादा दिंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आध्यात्मिक फायटर्स गोटीलच्या वतीने सहर्ष स्वागत आहेत. संभाजी दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की अनिल दादा आले, त्यांचं स्वागत करा. आणि याचं आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत केलं. अनिल दादा या, वेलकम, सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी केला जाईल यथोचित असा मान सन्मान. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची अस्मिता असलेली शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. चला लगेचच फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय हरिदादा सलते यांना देखील विनंती असेल, आयोजकांचा आपल्याला देखील कॉल असेल की आपण देखील व्यासपीठावर या, आपला देखील या ठिकाणी केला जाईल यथोचित असा सन्मान. या हरिदादा. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. कालच्या गटामध्ये पाहिलं तर सुरेख असा खेळ आपण पाहिला, ते म्हणजेच मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या संघाचा. आणि दुसऱ्या गटात ब गटाचा विचार केला तर आध्यात्मिक फायटर्स घोटील आणि आई भराडे माता 11 कोळेकरवाडी या संघांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण दोन्ही संघांनी अक्षरशः शेवटच्या चेंडूपर्यंत तू जिंकणार की मी जिंकणार अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघ काल बाजी मारली आणि आपल्याच आयोजनामध्ये तृतीय फेरी खेळण्याचा बहुमान पटकावला, तो म्हणजे आध्यात्मिक फायटर्स घोटील या संघाने. सुरेख असा खेळ कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचा राहिला. कारण आयोजन करता करता खेळणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि कारण आयोजन करायचं म्हटलं तर 3 कधी वाजतात, 4 कधी वाजतात. ग्राउंडची स्वच्छता आली, सर्व खेळाडूंचं, गावावरून येणाऱ्या खेळाडूंचं काय पाहिजे काय नको सर्व पाहणं गरजेचं आलं. आणि हे सर्व बघता बघता खेळून तृतीय फेरी खेळणं म्हणजे हा सर्वात मोठा अचिव्हमेंट आहे. आणि तेच करून दाखवलं गुरुकृपा चषक 2025चे आयोजक श्री आध्यात्मिक फायटर्स घोटील या संघाने कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया, पूर्वार्ध झाला, उत्तरार्धामध्ये जाऊयात आपण. 4 ओव्हरमध्ये करायचे ते म्हणजेच 49 धावा. मनोज जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचा आणि हॅट्रिक चौकार पाहिलं ते म्हणजेच गलमेवाडीचा स्वप्नील याच्या बॅटमधून पाहिला. आता मात्र या सामन्यामध्ये पंचांचा इशारा होता, वाईट +1 म्हणजेच 2 धावा ऍड केल्या जातील धावसंख्येत. आणि त्याचबरोबर आता या चषकामध्ये पाहिलं तर हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक पाहणं बाकी आहे. बाकी सर्व कारनामे या चषकामध्ये आपण पाहिलं. विकेट हॅट्रिक पाहिली, त्याचबरोबर अर्धशतक पाहिलं, चौकारांची हॅट्रिक पाहिली. आता षटकारांची हॅट्रिक कोणता खेळाडू मारेल पाहावं लागेल. आज संपूर्ण दिवसामध्ये नजर असतील. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर चौकारांची हॅट्रिक गलमेवाडीचं स्वप्नील याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. षटकारांची हॅट्रिक कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळेल, कारण अनेक मातब्बर फलंदाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. एलिव्हेशन कुठेतरी फसलंय, खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे आणि अशी संधी मात्र सोडणार नाही कोणताही खेळाडू. अनिकेत नाराज असेल उमेश्वर, कारण मित्र धावा आल्या होत्या. सिंगल लेवलचा क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. अशा घडीला सिंगल लेवलचं क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. 49 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर आपण केला तर धावा आल्यात तब्बल 13 धावा आतापर्यंत आल्यात.
नवीन फलंदाज अजय उर्फ चिकू मैदानाच्या आतमध्ये. दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सख्खे भाऊ आपल्याला पाहायला मिळतात दोन. एका बाजूला चिकू, एका बाजूला आपण पाहतोय अनिकेत कोळेकर आणि चिकू म्हणजेच अजय कोळेकर. ही भावाभावांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. भावाचा अर्थ उलटा केला तर उभा असतो आणि अनिकेत सांगेल भावा तू उभा राहा, मी मारतो, माझी विकेट गेली तर तू घे, तू चार्ज घे. आणि पाहिलं तर किरण स्मृती या मैदानावर जो चषक झाला होता त्या चषकामध्ये पाहिलं तर चिकूने 11 चेंडूत 43 धावा केल्या होत्या. तो चिकू आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँड फलंदाज चिकू. आज जर आपण विचार केला तर राजमुद्रा आचरेवाडी संघातून सचिन खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. आई भराडी मातामधनं प्रसाद सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळणार. सावंतवाडीमधून पॅडी आपल्याला पाहायला मिळणार. आंबवडेमधून विशाल आपल्याला पाहायला मिळणार. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी संघातून किरण मस्कर केपी आपल्याला पाहायला मिळणार. रवी मस्कर विनोद ही जोडी खेळताना पाहायला मिळणार. शिवजोत दाकेवालीचा विचार केला तर चव्हाण ब्रदर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळणार. सहारा स्पोर्टचा आयकेवाडीचा विचार केला तर प्रवीण महाराज, त्याचबरोबर आपले आदित्य अथर्व यादव खेळताना पाहायला मिळणार. आणि आदर्श 11 भिलारवाडी संघाचा विचार केला तर प्रथमंदाज या पाटण तालुक्यामध्ये आज खेळताना पाहायला मिळतील. त्यावेळेस मॅचच्या दिशेने क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या पटलामध्ये आपण धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा. प्रेमाचं प्रतीक असलेलं ही धावसंख्या. कॅचेची संधी आहे, कुठेतरी हाताला ब्रश करून चेंडू जातोय 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 सीमा रेषा पार. चौकार, पंचांचा इशारा, चौकार धावा. सुरेख असा प्रयत्न पाहायला मिळाला. खेळाडू ओमकारचा सुरेख असा प्रयत्न पाहायला मिळाला. गलमेवाडीचा यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो ओमकार. आज जर पाहिलं तर युवराज दादांनी कुठेतरी सॅक्रिफाईस केलंय. आमच्या संघातील यंग टॅलेंटला जागा मिळावी म्हणून त्यांनी कुठेतरी सॅक्रिफाईस केलं. पाहिलं तर युवराज दादांना गलमेवाडी संघातून आपण चांगले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र आज त्यांनी कुठेतरी सॅक्रिफाईस केलं. मी थांबतो, मी 12व्या खेळाडूच्या भूमिकेत जातो. ओमकारला घ्या, यंग टॅलेंट आहे. यंग टॅलेंट जेवढं मैदानाच्या आतमध्ये खेळेल तेवढं आपल्या संघासाठी, आपल्या वाढीसाठी चांगलं आहे. आणि हे आहे सॅक्रिफायझेशन. युवराज दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपल्याला गलमेवाडी संघाचे 12th मॅन आपल्याला पाहायला मिळालं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. त्याला स्पीडअप घ्यायचं, टायमर इज ऑन आहे. आपल्या भारतातील 8 मिनिटं संपलेत, याची दक्षता घ्या. गलमेवाडी संघ 8 मिनिटं, दुर्गेदादा 8 मिनिटं आपल्या भारतातील संपलेत. टायमर लावून चाललेत. गोलंदाजी मार्कवर संपत. एका ऑलराऊंडर गलमेवाडी संघाचा एक ऑलराऊंडर जर्सी नंबर 4 परिधान करून असतो नेहमी. चिकू एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. दुर्गेश आहे चेंडू खाली आणि दुर्गेश मात्र कोणतीही चुकी करणार नाही, कारण दुर्गेशला देखील माहिती आहे एक कॅच ड्रॉप झाली तर त्याचा किती भूदंड भोगावा लागेल. आणि यस मत्रेवाडी संघाचा हार्ड हिटर पांड्या बारक्या दादा याचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अतुल दादा यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मत्रेवाडी संघाने रिपोर्टिंग केलंय. मत्रेवाडी संघ या सामन्यावर नजर लावून असेल. कोणता संघ जिंकेल तो आमच्यावर 2 हात करेल. आपण जर विचार केला तर सीझन सुरुवात झाली. सीझनच्या सुरुवातीच्या 3 चषकामध्ये आई छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाने बाजी मारली. नंतर त्या 3 चषकामध्ये आपण जर विचार केला तर मत्रेवाडी संघाने बाजी मारली. त्यामध्ये मधीच हिरो ठरला होता गलमेवाडी संघ. त्यांनी देखील एक चषक आपल्या नावावर केलंय. आणि आता मात्र 2 बलाढ्य तुल्यबळ असे संघ स्वतः आमने सामने, म्हणजेच एका बाजूला पाहिलं तर आपण विचार केलात तर नाईकबा 11 गलमेवाडी तर दुसऱ्या बाजूला छत्रपती 11 कोळेकरवाडी, 2 बलाढ्य संघ आमने सामने. आणि आता फलंदाजी मार्कवर फलंदाज सनील आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आपण पाहूयात काय येतंय. घोषांकी क्षेत्रात बाईकच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि या 1 धाव्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. अजून देखील 30 धाव्यांची गरज विजयासाठी. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत जाऊन थांबतोय. अनिकेत सांगतोय तू भावा मला स्ट्राईक दे, पुढचं मी बघतो काय करायचं.
कुठेतरी चुकी आणि चुकी आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा. नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. अजून देखील 29 धावांची गरज, 49 धावांचं लक्ष्य. गलमेवाडीचा विचार आपण केला तर युवराज दादा प्रत्येक चेंडूवर त्यांचं लक्ष. अनेकदा मोठा मटका मारण्याचा सनीलचा प्रयत्न, मात्र एकच धाव. या एके धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 धावसंख्येवर पाहायला मिळते. आपण ही स्पर्धा जर पाहायला विचार केला, श्री आध्यात्मिक फायटर्स पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील गुरुकृपा चषक 2025 द्विपर्व क्रमांक दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण केलंय. मात्र पहिल्या पर्वासारखी छाप तशीच्या तशीच सोडली आहे. ती म्हणजेच आध्यात्मिक फायटर्स गोटील या संघाने कालच्या दिवसामध्ये सुरेख असं त्यांचं आपण पाहिला खेळ आणि आयोजन देखील सुरेख दैदिप्यमान. श्री साईनाथ क्रीडा मंडळ ऐरोली नगरीतील हे ग्राउंड, दैदिप्य असं ग्राउंड. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर. गोशांकी क्षेत्रात एक धाव आणि एके धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 धावा. आणि असं पाहिलं तरी मैदान सौजन्य मैदान मिळत नव्हतं आणि ऐन टायमाला मैदानाची अरेंजमेंट करून दिली ते म्हणजेच मत्रेवाडी संघाचे अजय दादा यांनी या मैदानासाठी आयोजकांना सहकार्य केलं. त्यांना विनंती करतो दादा आपण या संघाची धावसंख्या 22 या आकड्यावर. 22 धावा. आता जर विचार केला तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. बारा चेंडू 27 धावांची गरज आहे. अनिकेत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाच्या अशा पल्लवीत असतील. कारण पाहिलं तर 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना मागील मॅच मध्ये जर पाहिलं आणि गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर संदीप आपण यथोचित तसा सन्मान करूयात. मैदानाच्या आतमध्ये रोहित दादांच्या शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून हे ग्राउंड मिळालं ते मत्रेवाडी संघाचे स्टार खेळाडू अजय दादा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. 12-27 ची गरज संपूर्ण गोटीलकरांच्या शुभ हस्ते केला जातोय सत्कार. पहा सुरेख 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 वेग 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 भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या गोलंदाजी मार्क मध्ये. आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये करायच्यात 27 धावा. 11-27 समीकरण. येस पंचांचा इशारा पाहूया काय येतो. घोषांकी क्षेत्रात एक धाव आमचे पाटण तालुक्यांचे डेव्हिड शेफर्ड पवार सर यांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. घोषांकी क्षेत्रात एक धाव. येस 12 मिनिटं झालेत. 4 मिनिटांमध्ये आपल्याला 1.5 षटक हाताळायचं याची दक्षता ठेवा. पाटण तालुक्याचा मलिंगा, गलमेवाडीचा मलिंगा म्हणून ज्याची ओळख. हा यस नो वेच काय घडेल. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होईल का. थ्रो तर जरूर चांगला केला होता मात्र विकेट किपर कडून कुठेतरी चूक झाली. विकेट किपरने गॅदर केला असतं तर नक्कीच विकेट मिळाली असती. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25. 24 धावांची अजून देखील गरज. टॉप एज कुठेतरी फसली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याची संधी. अनिकेत शॉट मारला जरूर चांगला होता. एलिव्हेशन फसलं त्याला देखील माहिती आहे की गोलंदाज कॅच सोडणार नाही. आता अवघड झालंय. छत्रपती 11 कोळेकरवाडीला कुठेतरी पराभवाची छत्रछाया बघावी लागेल का. मात्र अजून देखील आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही हार मानणार नाही अशी ताकद, दमखम, नजाकत त्यांच्या खेळाडूमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये
काही खुशी घेऊन येईल का आपल्या संघासाठी? ऋषी गेलाय जरूर, त्याने खुशी घेऊन येईल का? अनिकेत कुठेतरी जड पावलाने नाराज होऊन तंबूच्या आश्रयाला, सावलीच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी येईल का खुशी घेऊन? पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड, हलक्या त्याने टोलवला. सनील धावेल का, पळेल का? सनील काय करेल पाहावं लागेल. पुन्हा एकदा पत्त्यांचा बंगला जसा ढासळावा ना तसा छत्रपती 11 कोळकरवाडी संघाचा संघ ढासळताना आपल्याला पाहायला मिळतो. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात ताबा घ्यायचा आहे. नवीन फलंदाज लगेचच पाठवायचा आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. डीजे तेजस नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तेजसला निलेश 6-23 ची गरज. सनीलला षटकार मारावे लागतील, 4 षटकार मारावे लागतील सनीलला. सनील आउट झालाय. सनीलची जागा तेजसने घेतली आहे. आता मात्र ऋषी पहा मोठा फटका जरूर मारलाय. 2-1-2-3 खेळाडू मात्र चेंडू होत धन्यवाद. आणि कुठेतरी छत्रपती 11 कोळकरवाडी संघाने सामना सोडला की काय असं बघायला मिळत आहे. एकच धाव. आता 22 धावांची गरज. 4 चेंडू 22 ची गरज. मोठे फटके येणं गरजेचं आहे. आज आपल्याला या मॅच नंतर कळेल दुसरा संघ कोणता असेल जो टॉप 3 मध्ये क्वालिफाय करणारा. मतवाडी संघावर कोणता संघ लढेल, गलमेवाडी की कोळेकरवाडी? कुठेतरी कोळेकरवाडीचा डाऊनफॉल चालू झाला की काय? कारण पहिल्या 3 चषकामध्ये सुरेख परफॉर्मन्स, त्यानंतरच्या 3 चषकामध्ये कुठेतरी बॅड पॅच आपल्याला पाहायला मिळाला. मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चला मत्रेवाडी संघात कॅप्टन अतुल टॉस का बॉस या मंचावर या. अतुल शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जशी ही मॅच संपेल लगेचच दुर्गेश आपण टॉस का बॉस या मंचावर यायचा. शेवटचा चेंडू जसा पडेल आणि हा सामना मात्र जिंकला आहे तो म्हणजेच श्री नाईक बा 11 गलमेवाडी या संघाने. चला मत्रेवाडी संघ आपला कॅप्टन पाठवा. मत्रेवाडी संघ अतुल लगेच टॉस का बॉस या मंचावर या. येस चला आपण जाऊयात. बक्षीसपात्र फेरीमधील टॉस केला जाईल आणि या मॅचचा हिरो ठरतोय तो म्हणजेच ज्याने सुरेख अशी फलंदाजी केली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय निलेश. यायचं निलेश. आणि DCP सरांच्या शुभ हस्ते आपण करूयात या बक्षीसपात्र फेरीचा टॉस जिथे जोडले जातील DCP सर. या DCP सर. हॅलो हॅलो. चला निलेश दादा या. व्यासपीठावर आपल्याला दिलं जाईल सन्मान चिन्ह दिलं जाईल. सामनावीरचं सन्मान चिन्ह आपण देऊयात. संभाजी दादा आपल्या शुभ हस्ते आपण द्या. सामनावीरचा पुरस्कार द्या. रोहित दादा द्या. सामनावीरचा पुरस्कार आपण द्यायचा आहे.